तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर माझ्यासोबत आहे वरद। हाय। तर आम्ही जातो आता खाली करवंद आणायला चटणीसाठी। तर बघूया आज करवंद किती भेटतात आपल्याला। त्याच ठिकाणी जाणार मागच्या वेळेला जिथं गेले तिथं, आणि आजूबाजूला कुठली जर जाळी असेल तर तिथं जाऊ। तर ही आमची पाखाडी आहे, नेहमीप्रमाणे त्या पाखाडीवरतून आम्ही चाललो खालती नदीच्या दिशेने। एकदम गार वारा सुटला आहे आजूबाजूला। सध्या गरमीचा सीझन आहे, सध्या ऊन जास्त असतं दुपारचं, पण जरी ऊन असला ना जास्त तरी पण कोकणात कसं ते ऊन भासत नाही, कारण की वारा पण चांगला एकदम जोरात असतो इकडं। त्यामुळे भारी वाटतं, म्हणजे थंड थंड वाटतं या उन्हात सुद्धा। आता आम्ही आलो आहे विहिरीच्या इथे। आमची विहीर आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच। तर विहिरीच्या इथं आलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपण पोचू करवंदाच्या जाळीच्या इथे, आणि तिथून आपण करवंद काढताना व्हिडिओ करू। आपण आलो आहे आता विहिरीच्या इथे। तर आता बघू शकता मागे ते झाड आहे ते अळूचं आहे। या अळूवरती खूप अळू येतात। एप्रिल आणि मेच्या दरम्यान हे पिकतात। आता सध्या पिकलेले नाही आहेत, कच्चे आहेत, जे की आम्ही खातो मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे। ज्यावेळेला इथे येतो आम्ही त्यावेळेला खातो। काय परत तर मागच्या वेळेला आपण शिरप्याच्या माळ्याची शूट घेतलेलीच, पण आता तुम्हाला दाखवतो की किती चेंजेस झाले त्याच्यामध्ये। खूप बदल झाला आहे। आता जे पावटा होता तो खूप मोठा झाला आहे, आणि त्याच्यावरती बरेचसे पावटे आले। ते आता लांबून दाखवतो। आत काय आपल्याला जाता येणार नाही आता सध्याला, बाहेरूनच दाखवतो। तर हा बाहेरून शूट घेतोय शिरप्याच्या माळाचा। तर बघू शकता आता खूप पावटा आला आहे, आणि म्हणजे मागची व्हिडिओ जी आपण केलेली आणि आताची व्हिडिओ आहे त्यात खूप चेंजेस आहेत। आता पावटा पण खूप आला आहे आणि त्या चवळीच्या शेंगा पण खूप आल्या आहेत। तर मी आणि वरच जातो आता खपरीच्या इथं। खपरीच्या इथं काय आहे सांगा ना? खपरीच्या इथे खूप मोठी झाली आहे करवंदाची। तर इथं करवंद आपल्याला भेटू शकतात। तर असतील, पण मागच्या टायमाला मी गेलो तेव्हा बारीक बारीक होते, म्हणजे आता आले मोठे झाले असतील। तर बघूया आपण आता भेटतील काय। हां, तर आता आपण करवंद आणण्यासाठी चाललो आहे खपरीकडं। तुम्हाला खपरीची जागा पण दाखवतो त्या निमित्ताने। आता आपण आलो आहे नदीच्या इथे। आजूबाजूला बघू शकता मोठमोठाले दगड आहे तिथं। तर आलो आहे आम्ही आता नदीवरती, आणि पुढे आता पूल आहे। पुलावरतून पूल क्रॉस करून आम्ही पुढे तिकडून जाणार आहोत खपरीकडे। तर आता आम्ही पुलावरती आलो आहे नदीच्या। आजूबाजूची हिरवळ बघू शकता, आणि आता आपल्याला वरच काहीतरी सांगणार आहे। तर मित्रांनो, ह्यानं म्हणतात शेणपुड्या। हे शेण घेऊन सुकवलं जातं। तर ह्याचा वापर शेतीत करण्यात येतो, तरवे बांधण्यासाठी किंवा चुलीत पेटवण्यासाठी व धुरी करण्यासाठी। धुरी का मच्छर वगैरे घालवण्यासाठी। तर हे तर तुम्ही बघितलंच। चला आता आपण करवंद आणायला जाऊ। तर आता वरदनी तुम्हाला सांगितलंय, माहिती दिला त्यांनी शेणपुड्यांबद्दल। तर आता आम्ही पुढे जातोय करवंद आणायला खपरीकडं। तर इथं आम्हाला एक करवंद दिसलं, आता तिथं बघतो आहेत काय। वरद गेलाय पुढं, हा बघा। आता मी पण जातोय तिथंच। जर तिथं असतील तर तिथले काढू आधी, आणि मगच पुढे जाऊ जिथं आपल्याला जायचं आहे तिथे। आहेत काय रे? नाही आहेत काय? नाही, तिथं फक्त जास्त आता फुलंच दिसत आहेत, त्यामुळं तिकडं आत आहे एकदम। आहेत वाटतं बोलतोय, पण पुढं आत आहेत एकदम, जाऊ नाही शकत। काटवणी आहे एकदम, काटे टाकलेले आहेत तिथं, त्यामुळं काय जाऊ नाही शकत। पुढंच जाऊ आपण, तिथं भेटतील चांगली करवंद। जागा पण एकदम चांगली मोकळी आहे काय। तर आलो आता खपरीच्या इथं आम्ही। आजूबाजूचा परिसर एकदम बघू शकता। इकडे सगळं एकदम मोकळा मैदान आहे, आणि आजूबाजूला काजूची झाडं आहेत। तर आणि करवंदीचे पण जाळे आहेत त्यातला। इथं एक करवंदीची जाळी आहे, तिथं आपण आलो आहे। बघूया आता इथं करवंद आहेत काय। लांबून तरी थोडेसे दिसत आहेत करवंद। हे बघा, आहेत करवंद आहेत, म्हणजे काहीतरी इथं येऊन यूज झाला आपला। तर ही बघा वरच्या हातात पिशवी आहे, ती आम्ही आणली करवंद आणायला। बघूया एवढे भरून भेटतात काय, भेटतील काय रे। हा बघा वरत काढतोय करवंद, एक एक दाखव। हे बघा करवंद, हे बघा वेल। करवंदाच्या जाळीवरती पण तुम्हाला करवंद दिसतच असतील। तर हे बघा करवंद आताच काढला आहे बघा, चीक पण दिसत असेल तर तुम्हाला एक खाऊन दाखवा। चांगला एकदम आंबट आंबट, चवच वेगळी असते करवंदांची। आणि करवंदाची चटणी पण एकदम भारी असते। ती आता घरात जाऊन आम्ही करणार आहोत, त्यासाठी आधी करवंद जमा करतोय। बघू शकता, हा बघू शकता खपरीचा परिसर। इथं काका की पण आहेत, पाटी आणायला आलेत। तर तिथं वाटेत जी करवंद होती ना तिथं काढली आम्ही। थोडीफार करवंद भेटले, जास्त भेटली नाहीत तिथं, त्यामुळे आम्ही इकडे वरती आलो आहे।
गावसाईच्या एरियाकडे. तर आता इकडं आम्ही काढणार आहोत करवंद. काय वरद काढणार आहोत ना. एक नंबर करवंद इकडे जाडी जाडी असते माझ्या आणि वरद असं बोलतोय की कैऱ्या पण भेटू शकतात इथं. भेटतील काय कैऱ्या असले तर. हे बघा इकडं करवंदीची जाळी आहे, पण करवंद आय थिंक नाही आहेत माझ्या मते. आहेत काय नाही, बारीक बारीक आहेत. चिटूर पिटूरचा काय उपयोग नाही. पुढे जाऊया आपण. 8 महिन्यात हां महिन्यानी होतील तिथं. बाकी आता चिंटक पिंटक आहेत, बारीक बारीक आहेत. आंब्याचं झाड आहे ना तिकडं. आता इथं बघू शकता एकदम डोंगराळ भाग आहे. चढ नाही तर दम पण लागतो चढताना. चढता आम्ही वरती. इकडे बघू शकता अजून वरती आहे. वरती चालत चालत आम्हाला जायचं आहे. गावसाईचा हा भाग बघू शकता तुम्ही. इकडे बरेचसे काजूच आहेत. करवंद भेटली. इथं आम्हाला एक करवंदाची जाळी दिसले. वरत काढतोय त्याच्यावरनं करवंद. थोडेफार करवंद आहेत चांगले जाडे जाडे, त्याच्यामुळे इथं थांबलो आम्ही काढायला. बघू शकता जवळ करवंद. त्याला कोकणची काळी मैना पण बोलतात. रानमेवा आहे कोकणचा. आम्ही तो आता जमा करतोय. आजूबाजूचा परिसर पण बघू शकता. तर इथं करवंदाच्या जाळीवरती करवंद बघू शकता. वरात काढतोय. तिकडं शिरप्या पण आहे. काम चालू आहे. फाटी आणायला आलाय तिकडं. आणि आम्ही इकडे करवंद आणायला आलोय चटणीसाठी. तर हे बघा एकदम चांगली घूड सापडली आम्हाला करवंदाची. आता इथं वरत काढतोय लवकरात लवकर. तर चांगलीच घूड सापडले ही बघा. तर वरत काढतोय. करवंद पण चांगले चांगले झाले तर इकडं. जर तुम्हाला पण पाहिजे असला तर इकडे येऊ शकता. तिकडं आता पुढं आलो आम्ही. इकडं अथर्व पण आहे, तो बघा तिकडं फाटी आणायला आला आहे. काकी वगैरे पण आहे तिथं. इथं आता करवंदाची जाळी कुठं दिसत नाही आहे, शोधतोय. इकडं करवंद शोधत आलो आम्ही. इकडं काकी आहेत. फाटी आणायला आलो काय. तर इकडं काकी, अथर्व आहे आणि ऋतुजा आहे. तर इकडं फाटी आणायला आलेत. त्याला बघितलीच असाल तुम्ही. तर मित्रांनो आपल्याला कैऱ्या भेटलेल्या आहेत, आता आपण काढलेल्या आहेत. काय बारीकशा कैऱ्या काढला ना त्यांनी. तर आता बऱ्यापैकी आम्ही करवंद गोळा केलेत. तुम्हाला आता पिशवीमधले दाखवतोच. तर वरच दाखव आता. हे बघा आतमध्ये दिसत असतील करवंद. बऱ्यापैकी आम्ही जमा केलेत. आता बघतो इथं जाताना कुठं दिसतंय काय, आणि जर कुठं भेटलंय, जर जाताना जाळी कुठली दिसली तर तिथनं काढू. नाहीतर मग काय एवढे बास आहेत करवंद. तर संध्याकाळचं वातावरण आहे आता. वरदाने मी करवंद आणायला आलेलो. बघितलीच तुम्ही करवंद मग अशी पिशवीतून दाखवलीच. करवंद भेटलेत आहेत थोडीफार. आहेत ठीकठाक भेटलेत करवंद. मागच्या वेळेला तर कायच भेटला नव्हता. त्यापेक्षा या वेळेला आता भेटलेत. तरी पुढच्या वेळी आता बघू काय पुढच्या वेळी आले तर भरून भेटू शकते, कारण नंतर मग भरपूर करवंद होतात. पिकल्या की दाखवतो तुम्हाला येता परत. हो ज्या वेळेला आता करवंद पिकतील त्यावेळेला पुन्हा एकदा व्हिडिओ होईल, ब्लॉग मोठा. त्यावेळेला बरीच पोरं इकडं असतात, त्यामुळे त्यावेळेला बऱ्याच जणांसोबत आपण व्हिडिओ करू. हो तर आलो आता नदीच्या इकडे. झालं आपलं काम बऱ्यापैकी. वरदनी काठी लावला नाही पिशवी. जर सांडले ना तर बघ. हां पिशवी लावला ना एकदम काठीला चांगल्या आयटीत चालतोय. पण जर पडली तर त्याची काय खैर नाही, कारण की बऱ्याच मेहनतीने आम्ही इथं जमवले. म्हणजे त्यांनी पण जमवला नसता, पण बऱ्यापैकी तो जमवताना खात होता. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तरी जास्तीत जास्त तरी मीच जमवले. तर मित्रांनो आता आपण आलो आहे नदीच्या इथे. नदीच्या इथे एकदम शांतता असते. आता तुम्ही मागचं पाणी पण बघू शकता, एकदम शांत आहे. त्यामुळे इथे एकदम आल्यावरती भारी वाटतं. ज्या वेळेला आम्हाला कधी मोकळा टाईम असतो त्यावेळेला आम्ही इकडे येत असतो आणि इथल्या शांततेचा अनुभव आम्ही घेत असतो. तर मित्रांनो ही बघा आजची जमवलेली करवंद. याची आता आम्ही चटणी करणार आहोत. तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.